देवाला स्तुती असो. तुम्ही सर्वांनी देवाच्या कृपामध्ये त्यांच्या हातामध्ये सेफ आहे म्हणून देवाना अनेक वेळा दिवसात अनेक वेळा कृतज्ञता स्तुती करूया. दट ते गोष्टी आपल्या सर्वांना मान्य आहे. देवाला स्तुती असो. आणि खरोखर आपण या शेवटच्या दिवस म्हणजे या वर्षाचा शेवटच्या काळामध्ये आले आणि बघितले तर खरोखर अनुवाद 1:31 प्रमाण ह्या दिवशी आज ह्या समयपर्यंत पोहोचण्यासाठी जो सारा मार्ग आपला देव परमेश्वर आम्हाला मनुष्य जसा आपल्याला मुलांना वाहून नेतो तसा आपल्याला आजपर्यंत नेलेले पिताला देवाला स्तुती करतो. आणि स्तोत्रसंहिता 46:1 मध्ये संकट समय सहाय्य करणारे सहसिद्ध सदा सिद्ध असते आपला बरोबर चालणारे देव येशू ख्रिस्ताबद्दल देवाला स्तुती असो. आणि स्तोत्र 25:12 सारखं जो मार्ग मी धरायला पाहिजे त्याविषयी शिक्षण देणारे आपला पवित्र आत्माला पण पवित्र आत्माचा ला पण देवाना स्तुती करूया. म्हणजे ह्या त्रिएक देवाच्या नावावर हे वचन ऐकणारे तुम्हाला सर्वांना देवाचा नावावर येशूचा पिता पुत्र पवित्र आत्माचा नावावर सलाम. आणि तुम्ही सर्व जण विचार करत असते नवीन वर्ष पुढे आले आणि खूप खूप चांगले नवीन वर्षामध्ये असा बदल करायचा असं काय 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 असते ते जे अगोदर म्हणजे नवीन वर्षाचा नवा प्रवास सुरू करायचा अगोदर एक विचार करायला पाहिजे. जुना प्रवासामध्ये होऊन गेलेले काय नुकसान आहे का आपल्याला एक विचार करायचा महत्व गोष्टी. प्रत्येक देवाचा मुलाने ह्या विचार करणे नक्की करायलाच पाहिजे. आणि त्याच्या अगोदर प्रप्रथम ह्या आपला ह्या रोफे चॅनल बद्दल देवाला स्तुती करते. आणि ह्या वर्षभर अनेक लोकांची सुवार्ता पोचण्यासारखं म्हणजे देवाच्या राज्यात अनेक आत्मा बदली झाले बदल देवाला स्तुती करतो. आणि त्यांच्या सेवा खरोखर त्या संस्थामध्ये करणारे प्रत्येक जणांना देव भरपूर आशीर्वाद करू दे. आणि पुढच्या वर्ष अनेक पट त्यांच्या सेवा वृद्धी होऊ दे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आणि देवाने आपला प्रार्थना मान्य करणारा आहे. देवाला स्तुती असो. आणि आता लास्ट आपण बघूया पवित्र शास्त्रामध्ये एक वचन वाचूया. आणि शास्त्रांचं पुस्तक 21 अध्याय शेवटचं वचन. त्या दिवसात इस्रायेलवर राजा नव्हता, प्रत्येकाला त्यांच्या दृष्टीने ते नीट दिसते ते तो करी. आणि इस्रायल लोकाने आणि कानान देशापर्यंत मोशे पोचवले. आणि नंतर यहोशुवा आले. यहोशुवाने कानान देशामध्ये अनेक देवाच्या सामर्थ्याने त्यांनी अनेक जिंकलेले होता. आणि देवाने प्रॉमिस केलेले ह्या भूमीमध्ये त्यांनी सुखी आहे. त्या काळामध्ये शास्त्रीयांना देवाने एक ताब्यात दिले. शास्त्रीय लोक देवाचं वचन देवाचा आज्ञा त्यांना सांगत होता. आणि त्या टाइमाला असं बायबलमध्ये किती देवाने पवित्र आत्माने खूप दुःखाने लिहिलेले हे वचन बघा. आणि त्या दिवसात इस्रायलवर राजा नव्हता, प्रत्येकाला त्यांच्या दृष्टीने जे नीट दिसते ते तो करेल. म्हणजे माझ्या दृष्टीने मला काय करेक्ट वाटते मला करायचं. दुसऱ्याने त्यांच्या दृष्टीने काय नीट वाटते ते करायचं. असं परिस्थितीमध्ये खरोखर देवाचा आज्ञा पाळना होणार नाही. आणि देवाचा प्रेम मग त्यांच्या दया त्यांच्या कनिकर आहे. परंतु देवाला ते लोक संतुष्ट करणारे लोक
सारखा नव्हता. त्या काळामध्ये थोडं नुकसान झाले. त्या नुकसान बदल ते आपण पण एक वॉर्निंग आपल्याला हे जुना वर्ष म्हणजे ह्या वर्ष संपवायचं अगोदर नवीन वर्षामध्ये जायचं अगोदर त्या 3 गोष्टी आपण बघूया. आणि आणि तुम्हाला माहितीये एली याजक असताना आणि त्यांच्या त्यांच्या ताब्यात सर्व गोष्टी म्हणजे देवाचा याजक, बळी, अर्पण सगळं त्यांच्या ताब्यात असताना आणि देवाने त्या काळामध्ये एक गोष्टी कमी केले म्हणून, एक गोष्टी देवाचा गरज आहे म्हणून एक स्त्रीला समजले. एक हन्ना म्हणून त्या स्त्री त्यांच्या मुलासाठी प्रार्थना करत होता. त्यानं खूप वर्ष मुला नव्हता. प्रार्थना करताना त्यांनी खूप वर्ष प्रार्थना केल्यावर देवाचा पवित्र आत्मा त्यांना एक सुचवले. काय म्हणून? देवाला ह्या काळामध्ये न्यायाधीश परिपालना करणारे ह्या काळामध्ये राजा नव्हता. आपला इच्छाप्रमाण हे लोक वागत होता. देवाचा आज्ञा माणसापर्यंत पोचणारे एक संदिष्ट पाहिजे असं देवाचा गरज बघून त्या बाई हन्नाने देवाला एक संदिष्ट मुलगाला आणि एकदम समर्पण केले. त्या मुलगा एलीच्या समक्षात त्यांनी देवाच्या मंदिरात सेवा करत होता. असं परिस्थितीमध्ये खरोखर हे प्रधान याजक असून देवाच्या मंदिरात सगळं सांभाळणारे एक मोठा अथॉरिटीव मोठा जबाबदारी पोझिशन मध्ये असताना त्यांच्या जीवनामध्ये 3 गोष्टी आपल्याला दिसून येते. त्यांच्या इस्रायल लोक कसं वागतात ते आपल्याला समजून येणार आहे. नंबर 1 पहिला एलीला आणि हे ज्या वचनामध्ये बघितले तर पहिला समूएल असं 3:2 मध्ये बघितले तर एलीला मंददृष्टी झाले. मंददृष्टी झाले म्हणजे इंग्लिश मध्ये असा आईस बिकेम डिम. आणि तुम्ही बघितले असेल कधीतरी विचार केले असेल एक ट्यूबलाईट ते त्याच्या बल्ब म्हणजे ते म्हणजे यूज ते जे पूर्ण होणार असले तर ते उपयोग नाही होणार असले तर ते फ्लिकरिंग सुरू होतात. डिम दोन्ही साईडला एक काळा पट सुरू होतात. त्या समयामध्ये फ्लिकरिंग होऊन डिम लाईट होतात. असंच आत्मिक जीवनामध्ये एलीचा डोळा डिम झाले असं लिहिले होता. परंतु एलीचा डोळा नाही त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये सुद्धा डिम झाले होता. ह्या इस्रायल लोकांच्या रिप्रेझेंटेटिव्ह आहे म्हणून त्यांच्या आत्मिक पतन त्यांना दाखवायला सुरू केले. त्या काळामध्ये मग प्रभूने असं प्रकटीकरण 3:2 ला पण लिहिलेले होता सार्दिस मंडळीला तो फक्त नावावर जीवन आहे तो जीवित आहे असं वाटते तो मेलेला आहे म्हटले. आणि प्रकटीकरण 3:16 मध्ये सुद्धा लवोदिकीया मंडळीला म्हटले तू गार नाही गरम नाही तू कोमटपणा आहे. कोमटपणा म्हणजे देवाचा तोंडातून उलटे काढायसाठी अशा परिस्थितीमध्ये म्हणजे इनडायरेक्टली आपण सांगले तर एक पाय घसरण्याच्या जागामध्ये इस्रायल लोक होता. इस्रायल लोकाचा रिप्रेझेंटेटिव्ह एलीच्या जीवनामध्ये मंददृष्टी झाले. तुम्ही म्हणणार त्यांनी का मंददृष्टी नाही ते चांगलंय. मग समूएल देवाचा आवाज ऐकताना त्यांनी चांगलं मार्गदर्शन दिले. कोणतरी तुला देव बोलवले तर तू सांग हे परमेश्वरा मी तुझं दास ऐकत आहे असं मार्गदर्शन दिले. आणि हन्नाला पण आशीर्वाद देव तू काय प्रार्थना केले देव देणारा असा आशीर्वाद केले. मग एलीला काय डिम झाले एली काय मंद झाले असं तुम्ही म्हणू शकते. नाही तर मंद झाल्याच सूचना काय पहिल्या गोष्टी आणि त्यांच्या मंडळीमध्ये त्यांच्या मंदिरामध्ये प्रार्थना करू खूप वेदनाने देवाच्या समोर त्यांनी सगळं काढून प्रार्थना करताना त्या बाईला काय म्हटले माहितीये का ए बाई तुम्ही दारू पिऊन आले का तू नशेत आहे का तुम्ही जाऊन झोपा म्हटले. अरे एक देवाचा माणूस आहे एक प्रधान याजक आहे एक मंदिरामध्ये देवाचं सान्निध्यात असलेले माणूस
असा गैरविचार करायला नको, मिसअंडरस्टँडिंग करायला नको. हो, आपल्या जीवनामध्ये देवाच्या लोकांना ह्या खूप सवय झालेली. तो असंच आहे हो, तो चांगलं नाही हो, त्यांचे विचार असे, त्यांच्या अंतःकरण पारखणारे देव आहे. तुम्ही त्यांच्या मनात जाऊन विचारले का? त्यांच्या मनात जाऊन बघितले का? देव आहे का? देवाला ना गैर समजू नका. दाविदाने असं प्रार्थना करते, प्रभू दुराभिमान पापामधून मला सोडव म्हणजे. हे दुराभिमान पाप. तुम्ही दुसऱ्यांना गैर समजून घेऊ नका. गैर समजून बोलू नका. त्या आत्मिक पतन, ते मंददृष्टी झालेले लोक बोलतात. म्हणून तुम्ही हे करून, घाई करून दुसऱ्यांचं बोलू नका. त्या बाई किती वेदनाने रडत होता आणि ह्या याजक काय म्हणले, हे पालक साहेब आहे, त्यांच्या मेंबर आहे, असं बोलायला नको. आणि दुसऱ्या गोष्टी त्यांनी काय केले, आणि समूएलला विचारले सकाळी आल्यावर, अरे कोण देवाने काय दाखवलंय का तुम्हाला? हो, सगळं सांग. काय तरी लपून ठेवलं तर बघ, त्याच्यामध्ये असलेले वाईट तुला अनेक पट वाईट आणि शाप दिले. अरे देवाचा माणसाचा तोंडात आशीर्वाद पाहिजे आणि देवाचा मंदिरात असलेले एलीला तोंडात आशीर्वाद पाहिजे. त्यांनी शाप द्यायला लागले, धमकी द्यायला लागले. हो माझं प्रिय मुलानो, खरोखर आत्मिक मंददृष्टी आपल्याला झाल्यावर आपलं तोंड बदलतात. आपल्याला आशीर्वाद देणारे सोडून लोकांना शिव्या देतात, लोकांना शाप देतात. तुम्ही अशा परिस्थितीमध्ये, माझं प्रियानो, हे वचन ऐकताना तुमच्या जीवनामध्ये असं परिस्थिती आहे का? तुम्ही उठा. खरोखर उठा. तुम्ही मंददृष्टीमध्ये आहे. तुम्ही आत्मिक पतनामध्ये आहे. तुम्ही पाय घसरण्याच्या जागामध्ये आहे एलीसारखा. म्हणून उठायला हे करा आणि तुम्ही गाय करा. ह्या पहिल्या गोष्टी. दुसऱ्या गोष्टी आणि 3:18 मध्ये असं आहे, परमेश्वर तो त्यांना जसं बरं वाटेल तसं तो करेल. आणि देवाने त्याने समूएलला विचारले, एलीने सगळं काय काय दाखवले देवाने, काय काय त्यानं ऐकवले, सगळं बोलल्यावर काय म्हणतो तर माहितीये का? अरे परमेश्वराचे परमेश्वर तो त्यांना जरे वाईट जसं बरं वाटेल तसं तो करो. आणि खरं म्हणजे त्यांची चूक दाखवल्यावर त्यांनी काय म्हणायला, पश्चाताप करायला पाहिजे होता. ते सोडून देव काय करू दे, तर असू दे, आमच्या बापाला देव शिक्षा देऊ दे, देवाला काय करू दे ते करू दे. अय्या, खूप डिप्रेशन मध्ये, खूप डिस्करेज मध्ये येली बोलायला लागले. हे आत्मिक पतनाचा, आत्मिकचा खाली आलेले दृश्य आहे, सादृश्य आहे. आणि त्यांच्यामध्ये पश्चातापाचा मन नाही. अरे आहाब राजाला एक छान पैकी वचनामध्ये एक सर्टिफिकेट मिळाले, बायकोचा उत्तेजनाने देवाच्या दृष्टीने ते वाईट ते करण्यासाठी स्वतः विकलेला माणूस म्हणून आहाबला असं सर्टिफिकेट असताना त्यांनी एलिया संदिष्टी येऊन त्यांच्याबद्दल, त्यांच्या पापाबद्दल दाखवून, त्याने पुढे येणाऱ्या शिक्षाबद्दल दाखवल्यावर त्याने काय केले माहितीये का? त्याने गोणे म्हणजे कपडा फाडले आणि गोणे धरले आणि उपवास केले आणि रडून प्रार्थना केली. किती छान केले. पश्चाताप बघून देवाचं मन बदलले. देव म्हणले, ह्यांच्या काळामध्ये हे काय करणार नाही, पुढे करतो म्हणले. हो, पश्चातापाचा देवाचा मन बदलणारे. पश्चाताप तुमच्यामध्ये असले ना, तुमच्या पापाचा पश्चातापाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही असले ना, तुम्ही देव नक्की तुम्हाला मदत करेल, तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि फरो आणि येसेप आणि येसेप कालामध्ये फरो पण आणि दाखवलेलं पुढे होणारे शापाचा, आणि दानिएल काळामध्ये पण शापाचं दाखवले. आणि त्यांनी येशू ख्रिस्ताचं देवाच्या नावावर हे ब्रेक केले. तुमच्या जीवनामध्ये पुढे काहीतरी स्वप्नामध्ये, दर्शनामध्ये काय प्रभू वाईट दाखवले, म्हणजे होणाऱ्या गोष्टी दाखवले, तुम्ही सकाळी उठून गुडघे टेकून येशू नामावर, येशूच्या नावावर तुम्ही ब्रेक करायला पाहिजे. आणि खरोखर त्यांनी केले. आणि एली असं नाही केले, पश्चाताप केले नाही. आणि तिसऱ्या गोष्टी, एली त्यांना देवाने दिलेले अधिकार मिसयूज केले, गैर वापरले. कसं गैर वापरले माहितीये का? आणि 4थ्या अध्यायामध्ये असा होता, आणि त्यांनी युद्धामध्ये गेले आणि पहिल्या दिवशी 4,000 लोक मेले. तेव्हा मेल्यावर कोणतरी म्हणले, अरे आपल्याला देवाचा कोश आपला युद्धभूमीमध्ये असले तर आपल्याला चांगला होईल. आणि म्हणून थोडा माणसाला बोलवून, कोणतरी एक साधा माणसाला बोलवून शिलोक मधून असलेले कोश
युद्धभूमीमध्ये आणले. किती वाईट परिस्थिती आहे. आणि देवाने त्यांनी एलीने सर्व गोष्टी ऐकले. त्यांचे मुलं काय कसं दुष्टपणाने वागते सगळं ऐकल्यावर त्याने काय बोलले, मुलांनो असं करू नका, देवाचा विरोध करू नका, असं नाही बोलायचं होता. त्यांना एक बापाचा अधिकार होता. त्यांनी काय म्हणायला पाहिजे, आजचा दिवस आजपासून तुम्ही देवाच्या मंदिरात पाऊल टेकायचं नाही. मला मुलं नसलं तर चालतंय, गेट आउट म्हणायला पाहिजे होता. देव काहीतरी व्यवस्था त्यानं केले असतील माहितीये. फक्त तुम्ही असं डिसाईड करू नका. लोक आपल्या मुलाबद्दल देवाने देणगी म्हणून दिलेले मुलाबद्दल आपण हिशोब सांगायला पाहिजे. त्यांनी चुकले तर सांगायला पाहिजे. आपल्याला देवाने आई वडील म्हणून अधिकार दिले, त्या अधिकार मिसयूज केले तर, गैर वापरले तर देव क्षमा करणार नाही, देवाला संतुष्ट होणार नाही. आणि त्यांनी एक मंडळीचा एक मोठा प्रधान याजक आहे, त्यांच्या परमिशन नसताना शिलोह मधलं देवाचा कोश युद्धभूमीमध्ये गेले ते पण. आणि त्यांना माहितीये ह्याच्यामध्ये निवास हे देवाने लिहिलेले प्रमाण, नियमशास्त्राप्रमाण कोणतरी कोश हात लावले ना ते मरते म्हणले. कोणतरी एक क्षणभर म्हणजे एक क्षणभर ते बघायला पडदा काढून बघितले तर पण करायचं नाही, तो मरणार आहे म्हणून देवाने सांगितले. नियमशास्त्रामध्ये एवढं कडक असताना, भीती देवाचा भीती नसताना ह्या कोश युद्धभूमीमध्ये घेऊन गेले. हे किती चुकले. ह्या सर्व गोष्टी एलीचा अंडर झाले, म्हणजे एलीचा अधिकाराचा खाली झाले. किती किती त्यांनी गैर वापरले. त्यांनी सांगायला पाहिजे देवाचा मंदिर आहे, देवाचा कोश कधी घेऊन जायचं नाही, असं करायचं नाही, देव कोणी हात लावायचं नाही, असं त्यांनी बोलायला पाहिजे. त्यांना ताकद नाही. त्यांचे अधिकार त्यांनी सोडवलेले होता. हे देवाला मान्य नव्हता. आणि खरोखर आणि गणनाचं पुस्तक 4:15 मध्ये आणि 20 मध्ये पाहण्यासाठी क्षणभर आत जाऊ नका, मरणार म्हटले. आणि हात लावले तर मरणार म्हटले. बहुतेक त्या एलीचं 2 मुलं पोपरी पिनेहास त्या कोश जवळ उभारले म्हणून मेले असतील, त्याच्यासाठी मेले असतील. आणि पहिल्या दिवशी तिसऱ्या दिवशी 30,000 लोक मेले. म्हणजे कारण काय हे कोशच्या झाले. अरे ह्या 3 गोष्टी आपल्याला जीवनामध्ये खरोखर उज्जापन हात लावले ते मेले. असं म्हणजे त्या काळामध्ये देवाचं आज्ञा भंग करून आणि एक कोमटपणाने वागलेले ह्या प्रधान याजक हे देवाचा माणूस मुळा सर्व गोष्टी झाले. आणि खरोखर आपण विचार करूया, एलीसारखं मंदबुद्धी आपल्याला नसावे, एलीसारखं गैर वापरणे, त्यांचे अधिकार गैर वापरणे करायला नको. एलीसारखं डिस्करेज निराशामध्ये सैतान त्यांच्या कानात फुंकल्यासारखं वागायला नको. प्रभू मला क्षमा करेल म्हणून पश्चाताप हृदयाचा देवासमोर यायला पाहिजे होता. असं करण्यासाठी या नवीन वर्षाला जायचं अगोदर, नव गाडी नव प्रवास आपण सुरू करायचं अगोदर देवाला आपण पाप क्षमा करूया. आपल्याला पाप परिहार करून ते क्षमा मागूया. देव नक्की आपल्याला मदत करेल, क्षमा करेल. असं करण्यासाठी देव हे वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू दे. आमेन. आपण प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बाबा, तू खूप खूप दयाळू आहे म्हणून अजून आम्ही जिवंत आहे प्रभू. त्या काळामध्ये न्यायाधीश काळामध्ये राजा नव्हता. आपल्या इच्छाप्रमाणे इस्रायल लोक वागताना आणि एली प्रभू त्या इस्रायल लोकांचा मंदबुद्धी, इस्रायल लोकांचा कोमटपणा दाखवले प्रभू. नाही ना, पहिल्या गोष्टीमध्ये त्यांनी मंददृष्टी करून प्रभू सर्व गोष्टी किंमत नसल्यासारखं केले आणि त्यांच्या हृदयामध्ये बदल झाले प्रभू. असं होय नाही म्हणून आम्हाला आज सकाळी तुम्ही वॉर्निंग देते म्हणून आम्ही पण कोणाला बघितले तर पण गैर बोलायला नको, गैर समजायला नको, असं बुद्धी आम्हाला द्या. एलीसारखं आम्हाला वागायला नको आणि एलीसारखं मग नाराजपणाने सैतानाचं ऐकून आणि पश्चातापाचं मन घेऊन तुझ्याकडे यायला आम्हाला मदत करा प्रभू. आणि
एलीसारखा प्रभू त्यांना दिलेले देवाला दिलेले अधिकार मिसयूज करून त्यांच्या मुलांना देवा प्रभू त्यांनी वॉर्निंग दिले नाही, त्यांच्या मुलांना हेच्चरिका दिली नाही, त्यांच्या मुलांना शिक्षा दिली नाही. देव प्रभू असा मी नाही वागत, आम्हाला मदत करा, सहाय करा प्रभू, मदत करा. या नवीन वर्षामध्ये हे आम्हाला ह्या प्रवासामध्ये झालेले सगळं नुकसान भरपाई करून, म्हणजे नुकसान मग बदलून घेऊन नवा गाडी नवा प्रवासासाठी आम्हाला तयार करा. आमच्या श्रोताने किती लोक ह्या वचन ऐकले, ह्या वचनाद्वारा आम्ही पण बदलून तुमच्यासाठी पश्चात्ताप मनाने तुमच्याकडे येऊन समर्पण करण्यासाठी आम्हाला मदत करा, सहाय करा. म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते. प्रभू स्वीकार करा. आमेन, आमेन, आमेन.